देवळाली प्रवरा येथे समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यात्रोत्सवासाठी अनेक गावातून लोक दर्शनासाठी येत असतात। समर्थ बाबूराव पाटील महाराज हे नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। लग्न होऊन गेलेल्या महिला देखील यात्रेसाठी येत असतात। यात्रोत्सवानिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यात्रेमध्ये खेळणीची दुकानं, रहाट पाळणे आणि विविध स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती। यात्रोत्सवानिमित्ताने इंदुरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न झालं। ढोल ताशांच्या गजरात कावडीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। याप्रसंगी शोभेच्या दारूची भव्य आतषबाजी करण्यात आली। लोकनाट्य, तमाशा, कुस्त्यांचा जंगी हंगामाचा कार्यक्रम संपन्न झाला। याप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील, मेजर राजेंद्र कडू, शुभम पाटील, संदीप पाटील, तुळशीराम कडू, राजेंद्र पोकळे, सुखदेव होले, भरत शेटे, बापू कडू, संजय पाटील, देवळाली पालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, कृष्णा मुसमाडे आदींसह सर्व सदस्य तसेच मान्यवर हजर होते। याप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी यात्रेविषयी अधिक माहिती दिली। यात्रेचा 5 दिवसामध्ये यात्रेचा उत्सव साजरा केला जात असतो। पहिल्या दिवशी गंगाजल आणण्यासाठी जे भाविक असतात त्यांना फुलतांब्याकडे प्राणायाम होतं त्यांचं गंगाजल आणण्यासाठी। दुसऱ्या दिवशी कीर्तन सेवा असते। कीर्तन सेवा सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत। तिसऱ्या दिवशी सकाळी महाराजांना गंगा स्नानाचा अभिषेक होतो। संध्याकाळी 4 वाजता 4 वाजता गावातून पालखीची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघते। मिरवणूक जवळजवळ 9:30-10 वाजेपर्यंत चालते। त्यानंतर शोभेच्या दारूच्या आतिषबाजीचा कार्यक्रम जो 1.5 तास चालतो। त्यानंतर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम असतो। दुसऱ्या दिवशी कुस्तीचा जंगी हंगामा आणि बाकीचे विविध कार्यक्रम आणि लावण्याचा कार्यक्रम असतो। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, S9 मीडिया, श्रीरामपूर।